माळेण गावामध्ये दरड कोसळून झालेल्या या भीषण दुर्घटनेनंतर नेत्यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे आज सकाळीच माळेण गावात दाखल झाले। घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी या दुर्घटनेच्या मागची कारणं गंभीर असल्याचं म्हटलंय। मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली। राजनाथ सिंह यांच्यासोबतच यावेळेला विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे हे देखील उपस्थित होते। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सुद्धा आज दुपारी माळेण गावाला भेट दिली। डोंगर पायथ्याशी वसलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याची वेळ आल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। मनसरमधल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी जखमींची विचारपूसही केली। त्यांच्यासोबत स्थानिक आमदार दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित होते। राजनाथ सिंह आणि शरद पवार यांनी काय म्हटलं या गावाला भेटी दिल्यानंतर पाहूया। ये आवश्यकता महसूस की जा रही है कि कुछ इनके पास ऐसे साधन होने चाहिए ताकि यदि कहीं से भी किसी प्रकार के नेचुरल डिजास्टर की सूचना प्राप्त होती है तो उन्हें तुरंत वहां पर वो पहुंच सकें। लेकिन पुणे में जो भी यहां पर हमारे एनडीआरएफ के वॉलंटियर्स थे, ऑफिशियल्स थे, जितनी जल्दी से जल्दी हो सका है उस स्थान पर पहुंचने में उन्होंने कामयाबी हासिल की है। इसके लिए वह बधाई के पात्र है। ये लैंडस्लाइड क्यों हुई है, इसके पीछे क्या कारण है, मैं समझता हूं कि इस संबंध में कुछ भी कहना इस समय वह जल्दबाजी होगी। इस संबंध में जो जियोलॉजिकल सर्वे के लोग हैं वो लोग जांच पड़ताल के बाद जिस नतीजे पर पहुंचेंगे वही कहना उचित होगा। मेरे द्वारा इस समय कुछ कहा जाना मैं समझता हूं जल्दबाजी। जहां तक संभव होता है हम अपनी तरफ से करने की कोशिश करते हैं, लेकिन यह सच है कि इसका भी आकलन होना चाहिए जिसमें राज्य सरकारों के भी सहयोग की आवश्यकता है ताकि जो डेवलपमेंट भी हो वो इको फ्रेंडली होना चाहिए, जिससे पर्यावरण का संतुलन किसी भी सूरत में न बिगड़ने पाए। विकास के साथ साथ इस बात का भी ध्यान रखा जाना चाहिए। मला असं वाटतं की धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली। विशेषतः हे सगळे सह्याद्री पर्वत आहेत आणि सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेली जी गावं आहेत आणि जिथं अतिवृष्टी होते अशा गावांच्या संबंधीचा वेगळा विचार करायची वेळ आलेली आहे। पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की या सगळ्या परिसरातला पाऊस बघितल्याच्या नंतर ही डोंगराच्या पायथ्याची गावं शिफ्ट करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीनं आखल्याशिवाय काही पर्याय नाही। लोकांचा त्याला सुरुवातीला विरोध होईल, पण भविष्याच्या दृष्टीनं असे प्रकार घडू नयेत म्हणून असे निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे।